पहली तो बात जो आरोप लगा रहा है मैं उनका विरोध करता हूँ। ये पूरे आरोप मेरे ऊपर लगाए वो पूरे झूठे आरोप है। आपको आप वो अमित झा बता रहे हैं कि ये सब वीडियो सिर्फ मैंने महेश शिंदे को दिए थे और महेश शिंदे ने सब जगह वायरल किया। मैं अभी भी बोल रहा हूँ, अमित झा का भी प्रेस कॉन्फ्रेंस देखा, अमित झा का मोबाइल पुलिस स्टेशन के पास है, पुलिस वालों के पास है। अमित झा ने जो वीडियो महेश शिंदे को भेजे पुलिस ने देखनी देखेंगे। अभी के अभी फैसला आप राहुल पटेल साहब के पास जाएंगे, अभी के अभी आपको पता चलेगा कि ये झा ने मुझे कौन से वीडियो भेजे। झा ने सिर्फ मुझे दो वीडियो भेजे, वो दो वीडियो भेजे। एक वीडियो क्यों भेजा, वो पहले वाला वीडियो कि उसका कहना था वो सामने वाले घर पे औरत आती है, औरत के घर पे जो आदमी लोग आते थे, तो मैंने जो सीसीटीवी लगाया था वो औरत के जो कोई आदमी आता था वो ऐसा घुमाता था। वो मेरा हर मैं घर से बाहर आएगा तो देख रहा तो कैमरा घुमा हुआ है, तो कौन घुमाता था, इसलिए वो वीडियो एक भेजा। और एक एक दूसरा एक वीडियो 3-4 सेकंड का है, वो तरुण शर्मा जी बाहर आ रहे हैं, वो वीडियो है, ठीक है। अभी अंदर जाते हो तो वीडियो तरुण शर्मा का जो वायरल हुआ है, कोई ब्लू शर्ट वाले का वायरल हो रहा है, वो उसमें अगर झा ने अगर मुझे प्रूफ करके दिखाया कि अमित झा ने कि महेश शिंदे को मैंने ये सब वीडियो भेजे थे, तो मैं आप जो बोलेंगे झा जो मैं कार्रवाई की, मैं जो पुलिस कार्रवाई करी उसके लिए मैं तैयार हूँ। मुझे तो पता ही नहीं कि किसे मतलब क्या हुआ है नहीं हुआ, मुझे कुछ पता ही नहीं। हाँ हाँ, नहीं होना चाहिए था। मैं देखो मैं दर्ज हो चुका हाँ है, तो आप क्या एक्शन लेंगे अभी? जी वही वो चाहे अरुण सर हो या कोई भी हो, बीजेपी हो या शिवसेना हो या मनसे कांग्रेस, कोई भी, मैं कभी नहीं चाहूंगा, या नॉर्मल इंसान भी क्यों ना हो, मैं नहीं चाहूंगा कि मेरी वजह से किसी का मतलब सेल्फ रिस्पेक्ट खराब हो। मैं कभी नहीं चाहूंगा ऐसा। हाँ वो मिसयूज हुआ है, वो चीजें कोई मामला दाखिल करवाया क्या कि उन्होंने इस वीडियो का गैर उपयोग किया? नहीं, मैंने नहीं करवाया। आपने पुलिस को स्टेटमेंट में ये बात किया है क्या? जी जी। आपने जो वीडियो वायरल हुआ उसके खिलाफ एफआईआर की कि ये मेरे बिना परमिशन के तरुण शर्मा का वीडियो वायरल किया गया? हाँ, मैंने जो भी चीजें मैंने आपके सामने कही, मैंने वही चीजें पुलिस स्टेशन में भी कही। मैंने अभी आपके पहले जो बैठे थे मैंने उनसे भी वही कही, सर ने भी वही कहा, जो है वही है। प्रकरण असं आहे की या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर माझी क्लायंट आहे, ते एक रेप विक्टिम आहे. त्यांच्या समोर राहणारा माणूस अमित झा यांनी स्वतःच्या घराच्या बाहेर एक कॅमेरा लावला होता. त्याच्यामध्ये त्यांचा गेलेले 3 ते 4 महिन्यापासून वादविवाद चालला होता. ते वादविवादला संपायला काशीगाव पोलीस स्टेशनला पूर्ण प्रयत्न केले आणि ते सक्षम पण झाले आणि ते सफलता पण प्राप्त झाली. त्यांना बहुतेक 21 तारीखला हे वादविवाद मिटलं होतं. हे मिटल्याच्या पूर्वी अमित झाने आता ती आज प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी असं कळवलेलं आहे की तो जेव्हा हे सर्व घटना घडत होती तो त्यांच्या एक मित्राकडून भेट त्यांची झाली होती. शिवसेनाचे एक कार्यकर्ते आहे महेश शिंदे यांचं नाव. त्यांची जेव्हा भेट झाली तर त्यांनी त्यांना हे सर्व प्रकरण सांगितलं. त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून हे सर्व फोटोज आणि व्हिडिओ त्यांना फॉरवर्ड केले होते. त्यांना त्याचं असं मत आहे आणि त्यांनी स्पेसिफिक त्यांची प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलंय की त्याच्या नंतर मलाही माहिती नाही की हे व्हिडिओ कुठून आले, कोणी हे व्हिडिओ एडिट केले, कोणी हे व्हिडिओ क्रिएट केले आणि कोणी फॉरवर्ड केले. तर माझं हे मत आहे की याच्यामध्ये दिसून येते की जो लोक शिवसेनाचे कार्यकर्ता म्हणून तिथे बसलेले आहे चेअरवर, त्यांच्याकडे कोणी मदतीला जातो तर त्यांचे असे व्हिडिओ आणि फोटोचा मिसयूज करणं तर आता माझा यांच्यावर संशय आहे की ते पुढचं आणखीन काय करत असेल आपल्याला माहिती नाही. तर माझा अशी मागणी असणार, कारण त्या व्हिडिओमध्ये मला स्वतःला त्यांनी एक असा बीजेपीचा नगरसेवक म्हणून दाखवायचा प्रयत्न केला आणि माझी डिफेम केली. तर त्याच्यावर मी स्वतः, कारण महेश शिंदेचं नाव आता बाहेर आल्यावर त्यांच्यावर आणि ज्यांनी हे व्हिडिओ क्रिएट केले, ज्यांनी हे एडिट केले, सर्वांवर कडकची कडक कारवाई केलेली पाहिजे. तात्काळच मी माझी अर्ज टाकणार आणि यांच्यावर एफआयआर टाकेल अंडर क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि क्रिमिनल इंटिमिडेशन. तर असं आहे की माझा जे क्लायंट आहे ते JP अविवामध्ये राहतोय 3207 फ्लॅट नंबरमध्ये. त्याच्या जे शेजारी आहे त्यांच्या जे मिसेस आहेत त्यांच्या आणि ते शेजारी जे कंप्लेंट आहे त्या एफआयआरमध्ये त्यांच्या काही वादविवाद होतं. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी सोसायटीच्या परमिशन घेऊन त्यांनी एक CCTV कॅमेरा इन्स्टॉल करून घेतला त्याच्या दाराच्या वरती. आता ते CCTV कॅमेरा इन्स्टॉल केल्यानंतरही त्यांच्या खूप वादविवाद वाढलं होतं, म्हणून त्यांना खूप प्रॉब्लेम होता. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. पण पोलीस स्टेशन, कारण काही मारहाण झालं होतं, यांच्या वाईफ, यांच्या मिसेस आणि त्या कंप्लेंट त्यांच्यामध्ये काही वादविवाद झाला होता आणि मारहाण पण झालं होतं आणि त्याची मुलींना पण लागलं होतं त्याच्यामध्ये. तर ते जाऊन काशीगाव पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली त्यांनी. पण तिथे त्यांनी सांगितले तुमच्याकडे पुरावा काय आहे, तर यांच्याकडे पुरावा काही नसल्याने त्यांनी काय केलं, नेक्स्ट डे त्यांनी CCTV इन्स्टॉल केलं की पुढे असं काही घडलं की मी पुरावा गोळा करून मी पोलीस स्टेशनमध्ये दाखवू शकतो. तर तसं त्यांनी CCTV इन्स्टॉल केलं आफ्टर टेकिंग परमिशन फ्रॉम सोसायटी चेअरमॅन आणि सेक्रेटरी, त्यांचे परमिशन घेतल्यानंतर त्यांनी केलं आहे.
त्याच्यानंतर काय झालं, हे वाढत चाललं होतं म्हणून त्यांनी ते खूप टेन्शनमध्ये होते म्हणून त्यांनी शिवसेनाचे जे मिस्टर महेश शिंदे आहेत, त्यांना जाऊन भेट दिली, की साहेब असं-असं माझा शेजाऱ्याचा मला खूप प्रॉब्लेम आहे, खूप त्रास आहे. तुम्ही मला याच्यामध्ये मदत द्यावं. तर त्यांनी सांगितलं, "मी असं मदत करू शकत नाही. तुमच्याकडे काही पुरावा आहे का?" तर म्हणून यांनी ते त्यांच्या मोबाईलमध्ये जे सीसीटीव्हीमधून त्यांच्याकडे जे होतं, जे त्यांचं वादविवाद झालं होतं, जे झगडा-तंटा जे झाला होता, ते पण कॅप्चर झालं होतं. ते सर्व व्हिडिओज त्यांनी पाठवले त्यांच्या बोलण्यावरून, महेश शिंदेच्या बोलण्यावरून. आणि त्याच्यानंतर त्यांनी सोसायटीच्या चेअरमननाही फोन केला महेश शिंदेंनी आणि ओनरलाही फोन करून सांगितलं, की तुमचं असं टेनंट जे आहे ते असं-असं त्रास देतो, तर तुम्ही याच्यावर लक्ष द्या. तर त्यांनी त्याचा धन्यवादही केला त्यांना, महेश शिंदेनं. त्याच्यानंतर काय झालं, हे जे व्हिडिओ जे होता, ते मिस्टर महेश शिंदेनी व्हायरल केलं असं माझं क्लायंटचं बोलणं आहे. कारण ह्यांनी तर हे तर इथे कोणाला ओळखतच नाही. 8-10 महिना झाले त्यांना गोरेगाववरून इथे शिफ्ट होऊन. ते कोणालाही इथे मीरा भाईंदरच्या राजनीतीत त्यांना काहीच माहीत नाही, की कोण काय आहे, कोण काय नाही. बीजेपी काय आहे, शिवसेना काय आहे, कोण तरुण शर्मा, कोण नरेंद्र मेहता, कोण प्रताप सरनाईक, कोण हे त्यांना माहीतच नाही. तर हे जे व्हिडिओ जे ह्यांना दिलं होतं, ट्रस्ट करून, की बाबा तुम्ही माझे प्रॉब्लेम समजून घेईन आणि तुम्ही त्याचं निवारण करेन. पण त्यांनी काय केलं मिस्टर महेश शिंदेनी, त्यांनी ते व्हिडिओ पुढे व्हायरल केलं. व्हायरल केल्यानंतर त्याच्या व्हिडिओचा एडिट झाला आणि एडिट करून पुढे काय झालं तुमचं सर्वांना माहीतच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.